बातमी मुंबईतून आहे। मुंबईतल्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही आज सकाळपासूनच सुरू करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई हाती घेतलेली आहे। गरीब नगर परिसरात मोठ्या प्रमाणात बुलडोझर कारवाई ही कालपासूनच सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या परिसरात काही अवैध धार्मिक ठिकाणंही आहेत आणि त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मोठा फौजफाटा तैनात केला जाऊ शकतो। तर गरीब नगर परिसरात आज सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। काल सुद्धा अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक अनधिकृत घरं हटवण्यात आली आहेत। जवळपास 65 घरांवर ही तोडक कारवाई करण्यात आली आहे। तर आज सुद्धा ही कारवाई सुरूच राहणार आहे। जवळपास 5 दिवस ही कारवाई चालणार असल्याचं कळत आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली आहे। काल या कारवाई दरम्यान अनेक हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर सुद्धा ही कारवाई सुरूच होती आणि आज सुद्धा ही कारवाई सुरूच राहणार आहे। बांद्रातला ही गरीब नगर परिसर आहे। इथे अनधिकृत अनेक घरं आहेत आणि त्या अनधिकृत घरांवर आज तोडक कारवाई होणार आहे।